माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सध्या बेमुदत अन्न त्याग आंदोलनाचं अस्त्र उपसलं होतं। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात ते उपोषणाला बसले होते। मंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी जाऊन बच्चू कडूंची भेट घेतली। यावेळी सामंतांची शिष्टाई फळाला आली आहे। आंदोलनाच्या 7व्या दिवशी बच्चू कडूंनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं। मात्र जर सरकारनं विश्वासघात केला तर मंत्रालयामध्ये घुसून प्रहार स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिलाय। पाऊस नसता सावंत साहेब, हे पावसाळ्याचं वातावरण नसतं तर आम्ही तुमचं मानलंच नसतं। पण येणाऱ्या पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्याची एकंदरीत मंदारणी पाहून आपण हे आंदोलन आजचं 2 ऑक्टोबरला तुम्ही यायला तयार आहे? नक्की का? हात वरते करा। अरे तयार आहे का? आम्ही 2 ऑक्टोबर तारीख सांगितली आहे, ते पर्यंत माफ करावंच लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। आपण आंदोलन मागे घेत नाही, फक्त पुढे ढकलतोय, कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे। दरम्यानच्या मागण्यांसाठी बच्चू कडू आंदोलनाला बसले होते, त्या मागण्या नेमक्या कोणत्या होत्या पाहूया। तर बच्चू कडूंच्या मागण्या नेमक्या काय? तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला MSP वरती 20% अनुदान द्यावं, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000चं मानधन द्यावं, 6 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार शासन निर्णय काढावे, सध्या अडचणीत असलेल्या घटकांना सन्मानजनक घरकुल द्यावं, ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान 5 लाखाचं अनुदान द्यावं, तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापन करून 10 लाखांची आर्थिक मदत करावी, रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावं, तर फळपिकांमध्ये 3:5 प्रमाण लागू करून MREGS मध्ये जोडण्यात यावं, दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात मजुरांना 1,000 रुपये मजुरी द्यावी, संजय गांधी योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना तत्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या मुलामुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी, तर 100% दिव्यांग व्यक्तींना शासकीय नोकरीमध्ये 5% आरक्षण देण्यात यावं, शासकीय नोकर भरतीमध्ये इतर मागास प्रवर्ग म्हणजेच OBCचं आरक्षण 27% ठेवावं, शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा आणि विमा हप्त्याचे 50% पेक्षा जास्त शुल्क शासनानं द्यावं, तर शेतकऱ्यांना खत बियाणं विनाशुल्क द्यावं, शेतीसाठी लागणाऱ्या विजेचं बिल माफ करून सतत वीज पुरवठा करण्यात यावा, शासकीय खरेदी केंद्रावरती हमी भावानं शेतमालाची खरेदी करावी, धनगर समाजाचं आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीमध्ये 13% आरक्षण द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।